मित्रांनो, आज पुन्हा एकदा एक वेगळा प्रयोग. माझी सुडाचा प्रवास ही कादंबरी आता मराठी वाचकांना पसंतीस आले. विशेषतः खून खटल्यावर आधारित ज्यांना कादंबऱ्या वाचायची आवड असते. आता ह्या कादंबरीला सुद्धा 1 वर्ष होत आले. या कादंबरीतलं मनोगत आज तुमच्या पुढे वाचतोय, खास तुमच्यासाठी. 10 वर्षात 10 पुस्तके प्रकाशित झाल्यानंतर लिखाणाला थोडा साहित्यिक आकार येईल असे मला वाटले होते. पण पुन्हा विचार केल्यानंतर आपण लिहितो ते बाळभूत लोकांना समजणाऱ्या भाषेत आहे आणि लिखाणामागे काहीतरी उद्देश आहे हे जाणवायला लागले. लिखाणाला अर्धविराम देण्यापेक्षा जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत लिहित राहावे असे वाटू लागल्याने ही 11वी कादंबरी तुमच्या हातात सुपूर्द करताना विशेष आनंद होत आहे. यामध्ये प्रकाशकाचाही फार मोठा वाटा आहे. वाचकांनी जेव्हा जेव्हा प्रतिक्रिया दिल्या त्या लेखक म्हणून माझा हुरूप वाढवणाऱ्याच होत्या. कोर्टातले अनुभव शब्दबद्ध करताना त्याचा फायदा नवीन वकिलांना होत आहे आणि कायद्यामध्ये अभिरुची असणाऱ्यांनाही होत आहे हे पाहिल्यावर आपण लिहिले पाहिजे असे जाणवले तर नवल नाही. सुडाचा प्रवास यामध्येही ओघाने कोर्ट कचेरीही आलेलीच आहे. खून खटल्यावर आधारित कादंबऱ्या या मराठी वाचकांना नवीन लेखकांकडून मिळत नाहीत. हा जो तक्रारीचा सूर होता तो माझ्या मागील सर्व लिखाणामुळे थोड्या प्रमाणात का होईना नाहीसा होत आहे हे बघून मला आनंद वाटतोय. सिनेमा, वेब सिरीज आणि टीव्हीवरील मालिकांमधून दिसणारे कोर्ट कचेरीचे विडंबन हे अनेक वेळा मनस्ताप देते. वस्तुस्थितीवर आधारित कोर्टाशी संबंधित व्यक्तींची व्यक्तिमत्वे कशी घडत जातात, त्यांची विचार करण्याची वृत्ती कशी असते, त्या काळातली सामाजिक भौगोलिक परिस्थिती मला शब्दबद्ध करता येते आणि खरं सांगायचं तर त्याचाच मला जास्त आनंद मिळतो. शब ए बारात या खून खटल्यावरील कादंबरीचा कथानायक कथासूत्रधार हा एक न्यायाधीश होता. त्याद्वारे न्यायाधीशाची बाजू वाचकांसमोर आली आणि विशेष योग म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्तींनी त्या पुस्तकाचे प्रकाशन केले. सुडाच्या प्रवासाची कथा थोडी बहुत तशीच आहे, परंतु सामाजिक जबाबदारी, सामाजिक बांधिलकी असले अवजड शब्द बाजूला ठेवले तर प्रत्यक्ष सामान्य जनतेच्या अपेक्षांचे पडसाद या प्रस्तुत लिखाणात आढळतात. कादंबरी लिखाणामध्ये व्यक्तिमत्व विस्तृतपणे साकारता येतात. सामाजिक भौगोलिक परिस्थिती मोकळेपणाने लिहिता येते. तसे स्वातंत्र्य कथा लिहिताना राहत नाही. तिथे शब्दांची मर्यादा येते. म्हणून असेल कदाचित मला आणखी काही कादंबरी लिखाण करावे असे आता वाटू लागले. अर्थात आपणा सर्वांचा संवाद अत्यंत गरजेचा आहे. सद्यस्थितीत लिखित पुस्तक विकत घेऊन ते उशाशी ठेवून वाचनाची सवय मोबाईलमुळे कमी होत चाललेली आहे. अशी तक्रार होत असताना माझी पुस्तके ई-बुक या फॉर्मॅटमध्ये सुद्धा आणि PDF फाईलमध्ये सुद्धा वाचकांना उपलब्ध होत आहेत. समाज माध्यमावर लिखाणाबाबत प्रतिक्रिया येत आहेत. हा एक आशेचा किरण आहे. मराठी साहित्य आणि नवनवीन लिखाणामुळे, लेखकाच्या प्रयत्नांमुळे, प्रकाशकांच्या समयोजित वितरणामुळे सर्वदूर पुस्तक पसरेल. भारताबाहेरही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि अन्य नेट मार्केटिंगमुळे ते पोचेल याची मला स्वतःला खात्री आहे. सुडाचा प्रवास या कादंबरीत मी एकाच गावातील वेगवेगळ्या पिढीतील 3 खूनखटले हाताळले आहेत. हे कथानक एकदा समजून घेतल्यानंतर तुम्ही स्वतः या कादंबरीचे सूत्रधार बनता. ही कादंबरी भारतीय न्यायव्यवस्थेला स्वीकारून शिक्षा भोगून परत समाजात आलेल्या, माणूस म्हणून जगू पाहणाऱ्या, शिक्षा भोगून आल्यानंतर पश्चातापाने समाजाचे ऋण फेडणाऱ्या कैद्यांना समर्पित करावीशी वाटते. यावरूनच या कथानकातील आशय आणि उद्देश आपल्याला सहज समजून येईल. नेहमीप्रमाणेच आपण सर्व वाचक वर्ग, प्रकाशक, वितरक आणि त्याचबरोबर समाज माध्यमावरील विलास नाईक या माझ्या YouTube चॅनलवरील सर्व प्रेक्षकांचे शतशः आभार. पुन्हा भेटत राहूच नवीन कादंबरीच्या माध्यमातून. धन्यवाद. मी विलास नाईक. सुडाचा प्रवास या कादंबरीचं हे मनोगत. कादंबरीचं मुखपृष्ठही अतिशय सुंदर झालेलं आहे आणि आता ती ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, बुकगंगा या सर्वच साईटवर सहज उपलब्ध होते.
तुम्हाला छापील कादंबरी वाचता येते, मागवून घेता येते. त्यामुळे मुद्दामून ही कादंबरी अक्षरधारा, बुकगंगा या वेबसाईटवरून किंवा ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरून आपण मागवू शकता. कदाचित प्रत्येक महाराष्ट्रातल्या दुकानात ही कादंबरी पोचली नसेल, कदाचित प्रत्येक ग्रंथालयात ही पोचली नसेल. आपण त्याद्वारे मागणी केली तर तीही व्यवस्था सहज उपलब्ध होऊ शकते. धन्यवाद. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा एका नवीन कादंबरीतील मनोगत किंवा प्रस्तावनेच्या वाचनाकरता. धन्यवाद.